हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आहे ना, आत्ता मला सुट्ट्या मिळाल्या आहेत 2-3 दिवसाच्या, तर त्या मी फुल एन्जॉय करायचं ठरवलं आहे. आता तुम्ही म्हणाल एन्जॉय म्हणजे कसं? तर काही नाही, आपला थोडंसं आरामशीर उठायचं आणि आरामशीर सर्व कामे आवरायची. कारण जॉबला असल्यामुळे आहे ना, रोजच खूप दगदग होत असते. मग आज मी करायला घेतली आहे फ्लावरची भाजी. थोडासा उशीरच झालेला आहे आणि कृष्णा देखील झोपलेला आहे. त्याच्यामुळे मी तर आता सगळे कामं अशी निवांतच करणार आहे. मग एका बाजूला फ्लावर कट करून घेतली छान अशी आणि नंतर आहे ना, लसूण देखील सोलून घेतलेला. म्हटलं चला त्याची फोडणी देऊया आणि डाळ भात देखील करायचा होता. मग फायनली फ्लावरची कटिंग करून घेतलेली, लसूण सोलून घेतलेला, चहा पाणी तर सर्व झालेलंच होतं. आता पुढची कामे करायची म्हणजे आधी स्वयंपाक करून घेऊया, नंतर घरातलं सर्व आवरूया असं मी ठरवलेलं होतं. तर आज आहे ना, मी फ्लावरची भाजी काळ्या मसाल्यामध्ये करणार आहे. त्यासाठी मी आधी एक छान असा कांदा चॉप करून घेतलेला होता. त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून त्याची फोडणी करून घेतलेली आणि याच्यामध्ये ना काही आपले बेसिक मसाले टाकायचे असतात. आता फ्लावरची भाजी ही माझ्या मम्मीकडे तर बनते ग्रीन हिरवी मिरचीमध्ये, पण आहे ना छान इकडे आहे ना काळ्या मसाल्यामध्ये बनते, कारण त्यांची ही फेवरेट आहे आणि सकाळचा नाश्ता हा त्यांच्यासाठी लवकर करून द्यायचा असतो. आणि ही एक ओली भाजी आणि एक सुकी भाजी असते. तर सुकी भाजी त्यांच्या नाश्त्यासाठी असते, त्याच्यामुळे ती त्यांच्या पसंतीनेच बनवली गेली पाहिजे असं मला वाटतं. मग हळद टाकून घेतलेली, थोडासा काळा मसाला हा जास्त टाकावा लागतो त्याच्यामध्ये. हा घरी केलेला छान असा काळा मसाला आहे आणि लाल मिरची थोडीफार चवीपुरती. अशा प्रकारे ना ते छान असं फ्राय करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी न घालता आहे ना छान अशी ती वाफेवरच होऊ द्यायची. त्यामुळे तिची टेस्ट आहे ना ही अधिक छान होते. आणि खूप बारीक गॅस करून जर आपण तिला केली तर ती जास्त गाळगाळ शिजण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे छान अशी फ्राय मसाल्यामध्ये करण्यासाठी ना तिला थोडीशी मीडियम फ्लेमवरच हलवत राहायचं. आता फायनली हा मसाला छान असा परतून घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये फ्लावर टाकते आणि बाकीच्या पुढच्या स्वयंपाक देखील मी करून घेते. तर आज आता ना ऊन इतकं वाढत चाललं आहे ना, की बाहेर किचनमध्ये उभं राहणं देखील आहे ना अशक्य वाटायला लागतं. त्याच्यामुळे थोडंसं सकाळी स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा, जोपर्यंत थोडीशी सावली असते आणि ऊन देखील तापलेलं नसतं. पण खरं बोललं ना तर मी स्कूलमध्ये जाते तेव्हा माझा स्वयंपाक लवकर आवरून जातो आणि मला कळतसुद्धा नाही मी 1 तासामध्ये, अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक कसा करून घेतला. पण आपण जर आहे ना काही गोष्टी या आरामात करायच्या ठरवल्या ना, तर त्या खरंच अधिकच लेंदी बनत चालतात आणि त्या गोष्टींना अजून वेळ लागतो आणि ऊन देखील वाढत चालतं. आपल्याला गरम होतं आणि सगळ्याच गोष्टी बोर होतात. त्यामुळे ना कधीही रुटीनमध्ये असलेलं तर एकदम बेस्ट असतं. त्याच्यामुळे काय होतं, आपली कामे फास्ट होऊन जातात आणि जी कामांना आपण 1 तास देणार ते कामे आपली 5-10 मिनिटामध्ये होतात. अक्षरशः मी जेव्हा स्कूलमध्ये जाते तेव्हा माझा अर्ध्या तासामध्ये ना पूर्णपणे स्वयंपाक झालेला असतो. पण आहे ना घरी राहिलं तर तोच आळस आपल्या अंगामध्ये शिरतो आणि मग काय सर्व कामांना हा उशीरच होत चालतो. त्याच्यामुळे आहे ना मी आज आहे ना घर देखील क्लीन करायचं ठरवलेलं आहे. आता खूप दिवस झाला असं वाटत होतं की घरामध्ये ना पूर्ण पाणी टाकून द्यावं, कारण आहे ना ऊन वाढत चाललं आहे. आणि ना आधी तर मी जेव्हा लहान होते तेव्हा आमच्या घरामध्ये तर आम्ही उन्हाळ्यामध्ये रोज छान घरामध्ये पाणी पसरवून नंतर त्याची फरची पुसायचो, जेणेकरून दुपारी एकदम निवांत झोपता येईल असं. पण आता इकडे ना बऱ्याच वेळा फर्निचर वगैरे केलेलं असतं, सोपे ओले होतात म्हणून ह्या गोष्टी तर काही करायला जमत नाही. त्याच्यामुळे ना साधारण अशी फरचीच मी थोडंसं पाणी जास्त टाकून आहे ना पुसून घेणार आहे. आता बरेच दिवस झाले हे सर्व गोष्टी झटकलेल्या नव्हता आणि हा कृष्णाने आणलेला वॉकी टॉकी, आता याच्या ह्या नवीन नवीन खेळणी बघून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओतच बोलली होती की तो वॉकी टॉकी घेतल्याशिवाय तर काही शांत बसणार नाही. फायनली त्याने 4-5 हजाराचा वॉकी टॉकी घेऊन आलेला आहे. आता इतकी खेळण्यांची किंमत बघितली ना आता मला तर चक्करच येते, कारण आपल्या काळामध्ये आपण ₹5 म्हणजे आपल्याला खूप वाटत होता आणि आजकालच्या मुलांना ना किती महागाची खेळणी घेतली तरी त्यांना विशेष असं त्याचं कौतुक नसतं आणि ते 1-2 दिवस खेळतात आणि नंतर ती खेळणी टाकून देत असतात. तर आधी पण असंच होत होतं की ना आईवडील मुलांच्या फ्युचरशी कंपेअर करायचे की आम्ही कसे होतो आणि तुम्ही कसे. तसंच आपलंही देखील आता सुरू झालेलं आहे की मुलांना जसं जीवन हे ॲडव्हान्स होत चाललं आहे तसं मुलांवर होणारा खर्च देखील ॲडव्हान्स होत चाललेला आहे. आणि ही पिढ्यानपिढ्या ह्या गोष्टी तर चालतच आलेल्या आहेत की आमच्या वेळी हे नव्हतं. प्रत्येक पॅरेंट्सकडून मी हेच ऐकत असते की आपल्या वेळेस तर ह्या गोष्टी नव्हत्या. आत्ताच्या मुलांना असंच आपले आईवडील देखील आपल्या वेळेस बोलत होते. पण आता ह्या गोष्टी तर चालतच राहणार. पण कुतूहल तर हे नक्कीच होतं, कारण ज्या गोष्टी आपण टी व्हीमध्ये वगैरे बघितलेल्या असतात ते आपले मुलं आत्ता प्रत्यक्ष खेळतात तर ते थोडंसं आपल्याला नवलच वाटतं आणि तरी देखील त्यांना त्या गोष्टीची किंमत नसते. आता खेळणी म्हटली तर इतकी खेळणी झालेली आहे कृष्णाची की डायरेक्ट गोण्या भरलेल्या आहेत, तरी देखील तो ती खेळणी न खेळता त्याला नवीन रोज काहीतरी खिलोना घ्यायचा असं तो बोलत असतो. तर हे तर नवलच. आणि आपण कोणत्या तरी एखाद्या बाहुलीशी किंवा छोट्याशा भांड्यांशी वगैरे खेळत होतो. असं तर आपलं साधं बालपण होतं, पण आजकालच्या मुलांचं काहीतरी वेगळंच आहे.
आणि फायनली चला मी हे सोपे वगैरे देखील आहे ना पुढे करून घेते आणि ना छान असं झाडू मारून घेते, कारण आहे ना याच्या पाठीमागे कृष्णाने काही वस्तू टाकलेल्या असतात आणि सोपे हलवायचे मला रोज कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी पुढे पुढे साधारण असं झाडू मारत असते. पण आज थोडंसं सुट्टी आहे त्याच्यामुळे छान अशी क्लिनिंग करावी असं माझ्या मनामध्ये विचार होता. तर त्याच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप सारे बॉल्स आणि हे बाहेर निघालेले आहेत अर्ध्या निम्म्या गोष्टी. तर या कृष्णाची खेळणीच त्याच्या खाली जाऊन बसते, कारण तो खेळताना बऱ्याच वेळा वस्तू या त्याच्या खाली टाकून देत असतो. खूप सारा कचरा आणि ना खेळणी वगैरे त्या सोप्या खालून निघालेली. आता छान अशी फरची पुसून घेते. व्हॅक्यूम क्लीनरने साफ करायला काही प्रॉब्लेम नाही, पण त्याचा आवाज जास्त असल्याने ना मी तर ते काढायचं टाळतच असते आणि आपली साधारण अशी झाडूने आणि कपड्याने फरची पुसायची बघते. एक मॉप देखील आहे, पण ना हाताने पुसलेल्या फरशीची आणि आपला व्यायाम देखील त्याच्यामुळे थोडाफार होत असतो. त्याच्यामुळे मी जुन्याच गोष्टी थोड्याफार प्रेफर करत असते. आणि गरम तर खूपच होतं आहे. तुम्ही खिडकीतून बाहेर बघू शकता की किती ऊन होत चाललेलं आहे. सूर्यदेवता अतिशय तळपत आहेत. मी तर बाहेर देखील आहे ना बऱ्याचदा पाणी टाकून देत असते झाडांजवळ, जेणेकरून आहे ना घरामध्ये थोडाफार थंड होईल. पण आहे ना पाणी जास्त वेस्ट होतं म्हणून घरचे मला बोलतात, पण मी काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण पाण्याची देखील बचत केलीच पाहिजे, कारण पाणी फायनली मोटरने वरती जातं, त्याच्यामुळे पैसे देखील जास्त लागतात, लाईट बिल वगैरे. आणि त्यानंतर मी छान अशी फरची पुसून घेतलेली आहे. आता मी घालणार आहे या कपड्यांच्या घड्या. आता मी दर व्हिडिओमध्ये दाखवत असते की हे मी कशाप्रकारे आवरते, तरी देखील कसा पसारा होतो. आणि ना आता ही कृष्णाची जुळी सोडून टाकावी की काय असं माझ्या मनामध्ये विचार येतोय, पण तो तर नाही बोलतोय, कारण थोड्या वेळ की होईना तो त्या झोळीमध्ये झोपतो आणि मग मला देखील शांतता वाटते. आणि झोपायच्या वेळेस तर तो काही माझ्याजवळ लगेच झोपी जात नाही. आणि अशा प्रकारे ना मी सगळी वरची कामे आवरून घेतलेली. आता जायचं होतं मला खाली स्वयंपाक करण्यासाठी, त्याच्यामुळे मी माझी पर्स घेतलेली आणि आता जात आहे खाली, कारण त्याच्यामध्ये माझा मोबाईल आणि पाण्याची बॉटल आम्ही खालून वरती भरून आणत असतो, त्याच्यामुळे ती सोबत घेऊन जात असतो. आता इथं पूर्ण प्रकारे घर आहे ना मी एकदम चकाचक आवरून टाकलेलं आहे फ्रेंड्स. तर आता बघूया आता हे घर कसं असं किती दिवस राहतं फायनली. तर मी 3 वाजेची लागलेली होती ही सर्व कामे आवरायला. फायनली कृष्णा देखील उठून गेलेला आणि सायंकाळचे 7 वाजलेले. माझी ही सर्व कामे टॉयलेट वगैरे साफ करून असा माझा पूर्ण दिवस हा आज कामामध्ये गेलेला होता, क्लिनिंगमध्ये. त्यानंतर खाली गेलेली, छान असा चहा ठेवून दिलेला आणि देवाची थोडीशी फार मी प्रार्थना वगैरे केली, दिवा वगैरे लावलेला, माळजप केलेला. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण चेहरा हा घामाजून गेलेला होता. पूर्ण मी थकून गेलेली होती, कारण पूर्ण प्रकारे ना मी क्लिनिंग करून घेतलेली होती वरची. आता 8 तरी दिवस ते टिकलं, तरी मिळवली असं समजूया. आणि फायनली आता त्याला स्वयंपाक करूया. आणि देवपूजा तर आवरत आलेली होती. कृष्णाला देखील दूध गरम करून देते. आणि स्वयंपाक झाल्यानंतर बाबांनी आधी जेवण केलं, म्हणजे माझ्या सासऱ्यांनी. तर त्यांनी फार काही जेवण असं केलेलं नाही, तर त्यामध्ये आम्ही बनवली होती त्यांनी आणलेली भाजी आणि ना भेंडीची भाजी, आणि त्यांच्यासाठी मी ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या होत्या. तर बाबांनी खूप जेवण केलेलं नाही आणि त्याच्यामुळे मी सगळी कामं तर आवरून घेतली. आणि नंतर आहे ना म्हटलं हे ताट उचलून ठेवूया आणि थोडंसं गार हवेमध्ये छान असं फिरायला जाऊया, कारण कृष्णा तर खेळत होता बाहेर आणि तो मला देखील आहे ना बाहेर बोलवत होता. भांडी वगैरे बघू शकता तुम्ही फ्रेंड्स, एकदम छान अशी क्लीन करून ठेवलेली, किचन आवरून घेतलेला. आणि आता हे बाबांचं थाट आहे ना मी छान असं झाकून ठेवते, जेणेकरून आईंना सकाळी वाटलं तर ते कुत्र्याला वगैरे देतील. ते असं खरकट्यामध्ये टाकलं तर ते खराब होणार, त्याच्यामुळे. तर असा होता माझा ब्लॉग.